नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुदीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 मेच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. मित्रांनो, येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आज आपण चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात नवीन 5 जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करण्यात आलेली आहे? मित्रांनो, आत्ताच नवीन कोणते असे केंद्रशासित प्रदेशात नवीन 5 जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहेत? तर मित्रांनो, लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये नवीन 5 जिल्ह्याची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो, तर लडाखमध्ये कोणते 5 जिल्हे आहेत ते पाहू. मित्रांनो, तर नुब्रा, साम, द्रास, झांस्कर आणि चांगथांग हे 5 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले आहेत. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, प्रश्न आपला पुढचा दुसरा, पीएम नरेंद्र मोदी यांनी कोणत्या 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे? तर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या आहेत, तर अशा कोणत्या गाड्या आहेत की त्यांना हिरवा झेंडा आत्ताच नुकता दाखवला आहे? तर आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. वाराणसी ते पुणे आणि मुंबई ते अयोध्या या गाड्यांना नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. मित्रांनो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन आत्ताच नुकते करण्यात आलेले आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे म्हणजे MSRTCचे नवीन ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, तर मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्राचे नवे राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे ॲम्बॅसेडर नवीन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांची महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे नवीन ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, प्रश्न आपला पुढचा, कोणत्या देशाने OPSC आणि OPSC प्लस संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? मित्रांनो, असे कोणता देश आहे की त्यांनी OPSC आणि OPSC प्लस या संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली? तर मला आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की UAE या देशाने OPSC आणि OPSC प्लस या संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. मित्रांनो, कारण की संयुक्त अरब अमिराती UAEने OPSC आणि OPSC मधून बाहेर पडण्याचा निर्णय आत्ताच नुकताच जाहीर केलेला आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, रोमन स्पेस टेलिस्कोप कोणती संस्था लॉन्च करणार आहे? मित्रांनो, 2026मध्ये रोमन स्पेस टेलिस्कोप ही संस्था जी आहे मित्रांनो, ते कोणता संस्था लॉन्च करणार आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की नासा ही रोमन स्पेस टेलिस्कोप ही संस्था आत्ता 2026मध्ये लॉन्च करणार आहे. मित्रांनो,
कारण की डार्क मॅटरचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे नासा रोमन स्पेस टेलिस्कोपचा लॉन्च करणार आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 6वा. दिव्यांग मुलांच्या बळकटीकरणासाठी ब्रेकफास्ट बेंचमार्क ट्रेनिंग कोणत्या राज्यात पूर्ण करण्यात आलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, दिव्यांग मुलांच्या बळकटीकरणासाठी ब्रेकफास्ट नावाची जी काही ट्रेनिंग असते मित्रांनो, ती कोणत्या राज्यात नुकतीच पार पाडण्यात आली मित्रांनो? तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये दिव्यांग मुलांच्या बळकटीकरणासाठी ब्रेकफास्ट हे प्रशिक्षण ट्रेनिंग पूर्ण करण्यात आलेले मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की आंध्र प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 7वा. सूरयुगिना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो? सूरयुगिना हा जो काही राष्ट्रीय संगीत पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो मित्रांनो, तर 2026चा कोणाला देण्यात आलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. लक्ष्मण हुळसूर पंडित यांना सूरयुगिना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026नं सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो. कारण की हा जो काही पुरस्कार असतो मित्रांनो, संगीत क्षेत्रातील योगदानासाठी लक्ष्मण हुळसूर पंडित यांना हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 8वा. गिगाबाईटच्या लॅपटॉप फेस्ट मेगा सेंटरचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही गिगाबाईटचं लॅपटॉप फेस्ट मेगा सेंटरचे उद्घाटन मित्रांनो नुकतेच आता विशाखापट्टणम या शहरामध्ये गिगाबाईटच्या लॅपटॉप फेस्ट मेगा सेंटरचे उद्घाटन या शहरामध्ये झालेले आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा. AIIMS नवी दिल्लीचे अंतरिम संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो? AIIMS नवी दिल्लीचे अंतरिम संचालक म्हणून कोणाची आत्ता नुकतीच 2026मध्ये झालेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, डॉक्टर मिहिर टंडन. आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की डॉक्टर मिहिर टंडन यांनी AIIMS नवी दिल्लीचे अंतरिम संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. कारण की AIIMS नवीन दिल्लीच्या अंतरिम संचालकपदी प्रमुख म्हणून त्यांची डॉक्टर मिहिर टंडन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल, आपल्या टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जाऊन आपली ही जी काही PDF आहे डाउनलोड करू शकता आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा.